या 4 गोष्टी इंडिकेट करतात की तुमच्या लाईफमध्ये काही सिरियस बदल घडवण्याची वेळ आलेली आहे. नंबर 1, दररोज सकाळी उठताना तुम्ही अनएनर्जेटिक आणि डिमोटिवेटेड सिच्युएशन मध्ये उठताय. जेव्हा आपण रात्री 6 ते 7 तासांची झोप घेऊन उठलेलो आहे तेव्हा आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक फील झालं पाहिजे सकाळी उठून. पण तसं न होता सकाळी उठल्या उठल्याच जर का तुम्हाला लो फील होत असेल आणि ही गोष्ट रिपीटेडली होत असेल ना, तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी चेंज करण्याची गरज आहे आता. आणि हे नॉर्मली तेव्हा होतं जेव्हा आपली करंट लाईफस्टाईल, जॉब आणि आपलं रुटीन आपल्याला फुलफिलमेंट देऊ शकत नाही आणि ते आपल्या हॅपीनेस सोबत अलाइन नसतं तेव्हा. नंबर 2, स्टॅग्नेशन हे तुमच्या लाईफ मधलं न्यू नॉर्मल झालेलं आहे. तर काही चॅलेंजिंग नाही वाटत आहे किंवा काहीच नवीन नाही वाटत आहे लाईफ मध्ये. खूप रुटीन लाईफ झालेली आहे, सगळंच थांबलंय असं वाटतंय. सेन्स ऑफ पर्पज, सेन्स ऑफ ग्रोथ काहीच नाही लाईफ मध्ये. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, लाईफ मध्ये ग्रो करत राहण्यासाठी चॅलेंजेस आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं, काहीतरी लाईफ मध्ये न्यू असणं किंवा सेन्स ऑफ ग्रोथ असणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर का स्टॅग्नंट झाली लाईफ मग तुम्हाला काहीतरी बदल घडवण्याची गरज आहे लाईफ मध्ये. नंबर 3, कॉन्स्टंटली काहीतरी नवीन गोष्टींसाठी क्रेविंग होते. खूप वेळ जेव्हा अशी लाईफ मध्ये सिच्युएशन येतं ना त्यावेळेस आपण डे ड्रीमिंग पण करत असतो. नेमकं कळत नसतं की नवीन काय करायला पाहिजे, पण एवढं तर कळत असतं की नवीन काहीतरी करायला लागणार आहे. कारण जे करंट लाईफस्टाईल आहे, करंट रुटीन आहे आपलं, त्यातून आपल्याला खूप जास्त काही असं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत आहे. नंबर 4, तुमच्या लाईफ मध्ये डिस्ट्रॅक्शनचा टाइम खूप वाढलेला आहे. म्हणजे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, युट्यूब किंवा अजून कुठेही गरजेपेक्षा जास्त तुम्ही वेळ खर्च करताय. कारण तुम्हाला माहितीच नाही तुमच्याकडे जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्हाला काय करायचंय. खूप जास्त डिस्ट्रॅक्शन जेव्हा लाईफ मध्ये वाढतात ना त्यावेळेसही लक्षात घ्या की लाईफ मधला मिनिंग संपत चाललेला आहे.